तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल। आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा। A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। कुंडलिका नदीत 4 जण बुडाले, 2 मृतदेह पोलिसांच्या ताब्यात तर 2 जणांसाठी शोधकार्य सुरू। निधी अभावी तळा मच्छी मार्केटचं काम मंदावलं, नागरिकांसह मच्छी विक्रेत्यांची होते गैरसोय। अलिबागमधील किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी, पर्यटकांनी हॉटेल कॉटेजेस झाले फुल। आणि कोकण रेल्वे मार्गावर धावणार फेस्टिवल स्पेशल गाडी, 8 डिसेंबर पासून धावणार फेस्टिवल स्पेशल ट्रेन। पाहुयात सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातील रवाळजे येथे मोठी दुर्घटना घडली आहे। कुंडलिका नदीपात्रात बुडून 4 जणांचा मृत्यू झालाय। रवाळजे गावातील काही महिला सकाळी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या। बुडालेल्यांमध्ये 3 महिला आणि एका चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे। दोघांचे मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आलंय। अद्याप 2 मृतदेहांचा शोध पोलीस घेत आहेत। समोर आलेल्या माहितीनुसार महिला कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या। यावेळी त्यांच्याबरोबर लहान मुलगा देखील होता। महिला कपडे धुत असताना चिमुकला खेळताना पाय घसरून नदीपात्रात पडला। मुलगा पडल्याचं पाहून महिलांनी आरडाओरडा केला। शेवटी महिलांनीच चिमुकल्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने पहिली महिला देखील बुडाली। महिलेला आणि चिमुकल्या मुलाला वाचवण्यासाठी त्यानंतर दुसरी आणि तिसरी अशा दोघींनी उड्या मारल्या। या दुर्घटनेत कोणीही वाचलं नाही। घटनेची माहिती गावामध्ये कळताच गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली। बुडालेल्यांपैकी सर्वजण नवी मुंबईतील रहिवासी असून शिरवली येथे आजीच्या गावी आले होते। दोघांचे मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आलं आहे। अद्याप दोघांचे मृतदेह सापडलेले नाहीत। सिद्धेश सोनार, काजल सोनार, सिद्धी पेडेकर, सोनी सोनार अशी बुडालेल्यांची नावं असून यापैकी सिद्धेश आणि सिद्धी पेडेकर या दोघांचे मृतदेह मिळाले आहेत, तर 2 जणांसाठी शोधकार्य सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या घटनेमुळे गावामध्ये शोककळा पसरली आहे। रायगड जिल्ह्यातल्या तळा शहरात होत असलेल्या मच्छी मार्केटचं काम हे निधीच्या कमतरतेमुळे गेल्या 2 वर्षांपासून रखडलं असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। तळा शहरातील कुरुक्कर हॉस्पिटल समोर नवीन मच्छी मार्केटची इमारत उभी राहत असून सुरुवातीला युद्धपातळीवर सुरू असलेल्या कामाची गती निधी अभावी हळूहळू मंदावली आहे आणि आता गेल्या 2 वर्षांपासून हे मच्छी मार्केटचं काम अर्धवट स्थितीत तशाच अवस्थेत आहे। या मच्छी मार्केटच्या इमारतीसाठी अंदाजित रक्कम 91,41,700 एवढी असून नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून 58 लाख रुपये मंजूर करण्यात आलेत, मात्र उर्वरित रक्कम 33,41,700 रुपये नगरपंचायतला अद्याप प्राप्त झाले नसल्यानं मच्छी मार्केट इमारतीचं काम निधी अभावी रखडलं आहे। तसेच ज्या ठिकाणी हे मच्छी मार्केट होत आहे त्या ठिकाणी नगरपंचायतचे 12 भुई भाडे गाळेधारक होते आणि नवीन मच्छी मार्केटच्या इमारतीमध्ये पक्के 18 गाळे बांधण्यात येणार आहेत। मात्र मच्छी मार्केटच्या इमारतीचं बांधकाम पूर्ण न झाल्याने या भुई भाडे गाळेधारकांना इतरत्र आपला व्यवसाय करावा लागतोय। यासह नगरपंचायतीला या गाळेधारकांकडून मिळणारं उत्पन्न देखील रखडलंय। त्यामुळे मच्छी मार्केटच्या कामाला वाढीव निधी मिळणार तरी कधी असा प्रश्न शहरवासियांकडून उपस्थित केला जातोय। रायगड जिल्ह्यात सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू असून समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची जत्रा भरली आहे। अलिबाग, किहीम, वर्सोली, आक्षी आणि नागाव किनाऱ्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। रायगडमधील 80% हॉटेल आणि कॉटेज पर्यटकांनी फुल झाल्यात। डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच पर्यटकांचा 31st मूड दिसतोय।
आता पुढील 25 दिवस जिल्ह्यात पर्यटकांचा राबता राहण्याचा अंदाज आहे। शुक्रवारपासून 3 दिवसांची सुट्टी साजरी करण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये मुंबई, ठाणे आणि पुण्यातील पर्यटकांची संख्या अधिक असल्याचं दिसून येत आहे। तसेच राज्याच्या अन्य जिल्ह्यातून देखील पर्यटक दाखल झाले आहेत, त्यामुळे समुद्रकिनारे हाऊसफुल झाले आहेत। जलक्रीडांसह घोडा, उंट सफारीचा आनंद घेताना पर्यटक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात। समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांना समुद्र स्नानासह विविध सुविधा उपलब्ध आहेत। जलक्रीडांमध्ये बोटिंग, बनाना, जेटस्की राईडचा आनंद पर्यटक लुटतात, त्यामुळे समुद्रकिनारी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनाही आर्थिक लाभ होतोय। अहमदाबाद ते थिवीम अशी कोकण रेल्वे मार्गे धावणारी विशेष फेस्टिवल स्पेशल गाडी दिनांक 8 डिसेंबर 2024 ते 1 जानेवारी 2025 या कालावधीत चालवण्यात येणार आहे। या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार क्रिसमसमुळे कोकण रेल्वे मार्गावर वाढणारी गर्दी लक्षात घेऊन विशेष गाडीचं नियोजन करण्यात आलं आहे। दिनांक 8 डिसेंबर 2024 ते 1 जानेवारी 2025 या कालावधीत आठवड्यातून 2दा ही गाडी धावणार आहे। अहमदाबाद येथून ही गाडी रविवार तसेच बुधवारी दुपारी 2:10 सुटेल आणि गोव्यातून थिवीम स्थानकावर ती दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता पोहोचेल। परतीच्या प्रवासात ही गाडी थिवीम येथून सकाळी 11:40 सुटेल आणि अहमदाबादला ती दुसऱ्या दिवशी सकाळी 8:45 पोहोचेल। फेस्टिवल स्पेशल गाडीचे थांबे आनंद, वडोदरा, भरूच, उधना, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या स्थानकांवर असणार आहेत। एकूण 15 LHB डब्यांची ही गाडी आता धावणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील पदविका विभागातील संगणक विभागातर्फे माजी विद्यार्थ्यांचे संमेलन दिनांक 7 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते। या संमेलनामध्ये संगणक क्षेत्रात यशस्वी झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली, त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताचे औपचारिक कार्यक्रम पार पडले। उपस्थित मान्यवरांनी माजी विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक केले। संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून पदविका विभागाचे प्राचार्य डॉक्टर मधुकर दाभाडे उपस्थित होते। त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि सामाजिक योगदानाचं महत्त्व स्पष्ट केलं। कार्यक्रमामध्ये माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव आणि यशोगाथा सांगितल्या। अगदी त्या विद्यार्थ्यांशी सुद्धा तुम्हाला कॉम्पिटिशन करायचे आणि त्यामुळे तुम्हाला चांगलं तयार व्हायचं आहे, तुम्हाला चांगलं स्किल त्यामध्ये मिळवायचं आहे, तुम्हाला चांगलं ज्ञान मिळवायचं आहे। ज्ञान आणि स्किल मिळवत असताना तुम्हाला तुमचं कॅरेक्टर सुद्धा चांगलं ठेवायचं आहे। आपण जर आपलं चांगलं कॅरेक्टर जर ठेवलं, आपण जर स्किल चांगले गेन केले, आपण जर चांगलं ज्ञान मिळवलं, तर मला वाटतं करिअरच्या अपॉर्च्युनिटी भरपूर आहे। आम्ही आज पण बघत असतो की इंडस्ट्रीच्या आज प्लेसमेंटच्या बाबतीत म्हटलं तर आमच्याकडे कॉम्प्युटर आयटीला प्लेसमेंट तशा नाहीच आहे। परंतु गेल्या वर्षी एक कंपनी आली होती, पण मुलं मला वाटतं गेलीच नाही, कुणीच गेलेले नाहीये। मुलं प्लेसमेंटला, डिप्लोमाची मुलं प्लेसमेंटला प्रिफर करत नाहीये, कारण त्यांना वाटतं की आपल्याला चांगल्या अपॉर्च्युनिटीज, हायर अपॉर्च्युनिटीज मिळाव्यात, म्हणून ते कदाचित ते डिग्रीकडे जात असेल। काहीच हरकत नाही, डिग्रीकडे जा, परंतु आपल्याला जास्तीत जास्त स्किल कसे मिळतील। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।